पेक्षा कर्तृत्वान असला. आम्हाला दोघींना संधी मिळाली. तुम्हाला संधी मिळाली असती तर तुम्ही नाही झालं. ही संधी तुम्हाला मिळाली नाही, पण तुम्ही त्या संधी बरोबर एक मोठा त्याग केलेला आहे तुमच्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी आणि सासू सासऱ्यासाठी. तुमचा नवरा कामावर का बिनधास्त जाऊ शकतो? कारण त्याला माहिती आहे घरी माझी बायको आहे सगळं. त्याच्यामुळे तुमचं कर्तृत्व खूप आहे. कर्तृत्वाबरोबर त्यागाला जास्त महत्व. त्याग करणं अवघड नसतं. कर्तृत्व दाखवतो आम्ही सगळे, पण त्याग करणं जास्त अवघड असतं. बरोबर आहे ना? त्याबरोबर कसं म्हणतो. म्हणून मी सगळ्यांना सांगते की प्रेम एक वेळ कमी झालं तरी चालेल, विश्वास कमी होता कामा नये. तुम्ही कर्तृत्व दाखवायला आपण सगळे आहोत, पण त्याग करण्यासाठी खूप मोठं मन लागतं. ते प्रत्येक जणीने इथे केलेले. स्वतःसाठी टाळ्या वाजवा. तुम्ही सगळ्या कर्तृत्ववान महिला आहात. तुमच्या प्रत्येकीसाठी काहीतरी वेगळं करण्यासाठी राजेश्रीताईंनी आज तुम्हाला इथे बोलवलंय. भावनाताई आहेतच राजेश्रीताईंबरोबर, पण आज मला अभिमान आहे की आपल्या कार्यक्रमासाठी निलेश मंत्री इतक्या लांबून आले. ते मुंबईला गेले, कामं केली आणि त्यांना आता परत नगरला जायचे. मी येताना 50 फोन त्यांना असते, कुठे कुठे कुठे. अरे आहे रस्त्यात आहे, रस्त्यात आहे. त्याच्यामुळे त्यांनाही नगरला जायचंय. म्हणून मी आज फार वेळ तुमचा घेणार नाही, पण आज इतक्या लांबून तुमच्या प्रेमापोटी आज निलेश भाऊ ही आलेले आहेत. रोहिणीताईंच्या वडिलांची तब्येत आज बरी नाही, पण आज खूप बरी आहे. त्याच्यामुळे आम्ही आज जरा रिलॅक्स मध्ये आहोत. आज आता 1-2 दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल. पण खरंच कौतुकाची गोष्ट आहे की वडील हॉस्पिटलमध्ये असताना त्या तुमच्या प्रेमापोटी आज तुमच्यासाठी तुमचं कौतुक करण्यासाठी हे दोघं इथे आले. मी त्या दोघांचं खरंच मनापासून आभार मानते, कौतुक करते. आणि राजेश्रीताई, तुम्ही हा जो आगळा वेगळा कार्यक्रम आमच्या महिलांसाठी घेताय तो पुढे न्या. याचे एक एक्झिबिशन लावा आणि त्या एक्झिबिशनच्या उद्घाटनासाठी आपण निलेश लंकेंना बोलायचं, राणी लंकेंना बोलायचं आणि त्याच्यात त्यांना चांगलं गिफ्ट तयार करून द्यायचं. पण खरंच एक छान घरगुती कार्यक्रम. आज बऱ्याच दिवसांनी असं भाषण करायची संधी मिळत नाही, पण त्या घरगुती कार्यक्रम खूप कमी असतात. साधारणपणे आम्ही दिल्लीला पॉलिसी ह्याच्यावर बोलतो, पण आज मोठ्या संख्येने, आज खरं इलेक्शन नंतर एवढ्या मोठ्या संख्येने महिलांशी मन मोकळं आता कुठेच बोलता येत नाही, कारण कुठे गेले तरी असतात आणि हे नसतात तर तुमचा कॅमेरा असतो. त्याच्यामुळे आता मन मोकळं करायला जागाच राहिली नाही. घरात नवऱ्याच्या कानातच करायचं. कारण का तुम्ही टीव्ही बघितला असेल तर ते घरातले पण फोटो आजकाल बाहेर येतात. आता ते जाऊ द्या, तसलं आपल्याला नको बाई. हे सरकारमध्ये काय चाललंय. मी तर काल माझ्या मुलीला सांगितलं, तिने जो खरंच सांगितलं. आमच्या घरात कशी पद्धत आहे, वर्तमानपत्र सकाळी सगळ्यांना वाचायला कंपल्सरी आणि संध्याकाळी सगळी फॅमिली बसून टीव्हीच्या बातम्या बघतो. कारण का मग मुलांना जनरल नॉलेज कसं वाढणार ना. टीव्ही बघितला की मुलांच्या कानावर गोष्टी पडतात. मी आता नवीन पिढीची आई आहे जी मुलांना म्हणते बातम्या बघू.